कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूणमध्ये हाऊसबोट सफारी सुरू करण्यात आली आहे। सिंधुरत्न योजनेअंतर्गत उमेद अभियानातून ही हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे। चिपळूणमधील गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीत ही सुविधा सुरू झाली असून तालुक्यातील मालदोली येथील महिला बचत गटांनी एकत्र येत या हाऊसबोटचे संचालन सुरू केले आहे। या बोटीमध्ये 2 वातानुकूलित खोल्या असून पर्यटकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। वाशिष्ठी नदीतून दाभोळ खाडीपर्यंत सफारीचा आनंद घेण्यासाठी ची संधी पर्यटकांना मिळणार आहे। या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। कोकणामध्ये पर्यटन वाढावं, या ठिकाणी गोव्याकडे जाणारं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणारं पर्यटक चिपळूणमध्ये थांबावं, यासाठी सिंधुरत्न योजनेतून चिपळूणमध्ये एक सुंदर हाऊसबोट सुरू करण्यात आलेली आहे। ही हाऊसबोट ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या प्रयत्नाने सुरू झालेली आहे, ती बचत गटाच्या महिला आज आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडे जाणून घेऊया कशी सुचली संकल्पना आणि काय काय प्रयत्न करावे लागले ही हाऊसबोट चिपळूणमध्ये आणण्यासाठी। नमस्कार, आम्ही दर्शना शिर्के, आम्ही मालदोली प्रभाग जो आहे त्या प्रभागातले सदस्य आहोत बचत गटाचे। आणि ही संकल्पना जी आहे ती भोई समाज जो आहे, गटामध्ये काही महिला भोई समाजाच्या आहेत, खाडीपट्टा आहे, या खाडीपट्ट्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल या उद्देशाने माननीय तालुका व्यवस्थापक आमचे अमोल सरांचे ही संकल्पना डोक्यामध्ये आली। आणि त्यानंतर आमच्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी आणि स्वतः अमोल सर हे केरळला जाऊन या संदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतल्यानंतर इथलाही त्यांनी परिसर जो आहे, हा पाण्याचा परिसर आहे, याच्यामध्ये फेरफटका मारून काय करता येईल काय नाही असं थोडासा अभ्यास केला। आणि त्या माध्यमातून ह्या सिंधुरत्न योजना, या योजनेचा लाभ घेऊन माननीय उदयजी सामंत साहेब, पालकमंत्री आणि उद्योग मंत्री, आणि शेखरजी निकम सर, आमदार साहेब आमचे चिपळूण तालुक्याचे, यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहून या योजनेचा लाभ घेतला आणि ह्या हाऊसबोट आमच्या चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागामध्ये आणली। आता गोवळकोटपासून मालदोली हा जो वाशिष्ठीचा जो नदीपात्र आहे, याच्यामध्ये फिरताना पर्यटकांचा ओघ कसा आहे, कितपत पर्यटक आपल्याकडे येतात आणि रिस्पॉन्स कसा आहे? सध्या स्थितीमध्ये पर्यटकांची सुरुवात झालेली आहे, चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडून जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे असं प्रत्येक पर्यटकांकडून आम्हाला फीडबॅक मिळतो आहे। आणि त्याच्यात आम्हाला आणखी सुधारणा करता येतील या पद्धतीने आम्ही करू। पर्यटकांची जास्तीत जास्त पर्यटक या हाऊसबोटवर कसे येतील हे नक्कीच प्रयत्न। दुसऱ्या महिला बचत गटामधल्या दुसऱ्या महिला भगिनी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घेऊया किती महिला या बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या आहेत जेणेकरून हा व्यवसाय पुढे वाढवायचा आहे? 3000 महिला आलेल्या, 3000 महिला बचत गटामध्ये एकत्रित आलेल्या मालदोली प्रभागात। दुसऱ्या महिलांकडून खूप माहिती घेऊया, या बोटीमध्ये पर्यटक आल्यानंतर त्यांची फिरण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असते? फिरण्याची त्यांना जेवढं कोकणी जेवण हवं असते त्यांची तेवढी व्यवस्था म्हणजे होईल आमच्या बसला तेवढे आम्ही कोकणी जेवण देऊन आणि त्यांचे वेलकम देऊन अशी व्यवस्था करतो। आपण बघतोय की ही सुंदर हाऊसबोट चिपळूणमध्ये आल्यानंतर या पर्यटकांसाठी ही हाऊसबोट खुली करण्यात आलेली आहे। या बोटीमध्ये 2 बेडरूम आहेत जे पूर्णपणे एसीमध्ये आहेत, वातानुकूलित आहेत। ही जी डेक आपण बघतोय कॅमेरामध्ये, या डेकवर तुम्ही पार्टी करू शकता। इथे स्पीकर सिस्टीम आहे, एक उत्तम प्रशिक्षण घेतलेले चालक आहेत आणि सुरक्षितपणे वाशिष्ठी नदीच्या पात्रामध्ये आपण विहंगम दृश्य पाहत तुम्ही इथे विहार करू शकता। अशा प्रकारे या ठिकाणचे कांदळवन पाहू शकता, कांदळवनासोबत इथे क्रोकोडाईल सफारी करू शकता, इथल्या मगरी पाहू शकता, वेगवेगळे प्रकारचे पक्षी, ससाणा, बगळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे प्रजातीचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि हे सगळे दृश्य तुम्हाला जर पाहायचं असेल तर चिपळूणच्या गोवळकोटच्या धक्क्यावर आल्यानंतर या हाऊसबोटशी तुम्ही संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला फेरफटका मारून कसं वाटतं हे नक्की सांगा। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय देवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।